सकाळी सकाळी छान असा इकडे सूर्योदय झाला होता. मॉर्निंग वॉकला जाऊन आलो आणि छान मस्त म्हटलं चला आज इडली सांबारचा बेत होता. तुम्ही आता मला बऱ्याच वेळा म्हणाला की ताई इडलीची रेसिपी शेअर कर. तर आज म्हटलं चला भिजवत घालण्यापासून सगळं तुमच्यासोबत शेअर करावं. तर ह्या वाटीने ना मी 3 वाटी तांदूळ घेतला. इथं हा जुना रेशनचा तांदूळ आहे बरं का. आणि त्याच वाटीने 1 वाटी मी तर उडदाची डाळ घेतलेले. तर त्या अगोदर मी तर स्वच्छ धुवून घेते. आता सेपरेट भांड्यामध्ये मी हे घेतले. 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलं. इथे 1 चमचा होईल एवढे मी मेथी दाणे घेतले. छोटा चमचा होता. ते स्वच्छ धुवून इथं मी भिजत ठेवलं. आता सकाळी 12 वाजता हे मी भिजत ठेवलं होतं. आता बारीक करण्याच्या अगोदर त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतले होते. ते 5-10 मिनिटं मी इथं भिजवून घेतले आणि सगळं इथं मी बारीक करायला घेतलं. आता ह्या उडदाच्या डाळीमध्ये पाणी आपण भरपूर ठेवलं होतं. तर ते पाणी मी दुसऱ्या डब्यात काढून घेतलं, कारण बारीक करताना मी तेच पाणी वापरणार आहे. आणि तांदळामधलं पाणी मी काढून ठेवलं होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ, उडीद डाळ, पोहे आणि थोडे थोडे मेथीचे दाणे असं करून ना मी अशी जाडसर असं वाटून घेतलं बघा. ह्या पद्धतीने एकदम बारीक नाही आपल्याला वाटून घ्यायचं. एकदम असं जाडसर रवा असतो ना त्या टाईपमध्ये मी तर बारीक करून घेतलं बघा. आणि आता हे साधारण मी 8-8:30 वाजता रात्री बारीक केलेलं आहे बरं का. आता उन्हाळ्यामुळे तसं पण पीठ आपलं छान फर्मेंट होतं. आणि हे बघा, हे उडदाच्या डाळीतलं एवढं पाणी इथं शिल्लक राहिलं. बाकी मी दुसरं एक्स्ट्रा पाणी काही घातलं नाही आहे. आणि आता इथं सकाळी तुम्हाला दाखवते बघा किती छान आपलं पीठ इथं फर्मेंट झालं. हे बघा इथं बघू शकताय. अर्ध पातेलं पीठ होतं आणि सकाळी बघते तर काय पातेलं असं गच्च आपलं भरलं होतं. तर त्याला असं छान व्यवस्थित मी इथं हलवून घेतलं आणि दुसऱ्या एका पातेल्यात लागायचं तेवढंच इथं मी पीठ काढून घेतलं बघा. आता तोपर्यंत इडली पात्राला इकडं मी तेल लावून घेतलं आणि ह्याच्यामध्ये या पिठामध्ये अगदी चिमूटभर थोडासा म्हणजे सोडा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्याला व्यवस्थित इथं मी आता हलवून घेते. आता ह्याच्यामध्ये दुसरं तर काय आपल्याला इनो तुम्ही घालू शकताय, पण मी अगदी थोडासाच खायचा सोडा घातला होता. आणि इथं बघू शकताय पीठ आपलं अगोदर छान फर्मेंट झालं होतं, त्याच्यामुळे आता फुगायला लागलं होतं पण छान. तर पटकन लगेच इथं भांड्यामध्ये मी घालून घेतलं. आता माझ्याकडे हेच इडली पात्र आहे बरं का. स्टीलचं असेल तर तुम्ही ते वापरा. आणि त्याच्यामध्ये आता इथं मी ठेवून हे झाकण बंद करून ना लो फ्लेमवरती म्हणजे मीडियम फ्लेमवरती बरं का, लो टू मीडियमवरती एक 15 मिनिटं मी झाकून ठेवलं. तोपर्यंत इकडे मी नारळ सोलून घेतला. आता फोडून घेतला. आता ह्याचं फोलपाट असं काढते बघा. मी उलटं ठेवते आणि वरून हाणते, लगेच वरचं निघतं त्याचं कवचाल बाजूला. आता तोपर्यंत इकडं आपली इडली व्यवस्थित छान मस्त अशी शिजली होती. तर इथं बघू शकताय बघा, तुम्हाला जवळून दाखवते. एकदम अशी जाळीदार बनली होती. तोपर्यंत इकडे सांबर मस्त असं मी बनवून घेतलं. लगेच तडका टाकला सांबरला आणि लगेच चटणीसुद्धा इकडे खोबऱ्याची मी बनवून घेतली होती. आता दुसरं एक्स्ट्रा काही मला बनवायचं नव्हतं. साधी सिंपलच चटणी बनवली होती. पण सांबरला बघू शकताय मस्त असा कलर पण आला होता आणि चवीला पण खूप छान झालं होतं. आणि इथं काहीच आपला आजचाच इडली सांबरचा बेत असा ताट मस्त तयार होतं. मी बनवतच होते तोपर्यंत बाकी सगळ्यांनी खाऊन घेतलं होतं. सगळ्यात लास्टला मी, आत्ती आणि आस्था बसलं होतं. तर इथं तर या सगळेजण मस्त असं इडली सांबर खायला. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला व्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू परत छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.